माहोल इथं तयार झाला काही लोक आपल्याकडे, पण आली की नाही याचं माहिती आणि माहिती नाही याचं कारण मी जसं म्हणाल की प्रभागावरती त्यांनी काम केलं नाही, पंचायत समिती जिल्हा परिषद त्या पातळीवरती त्यांनी काम केलं नाही, तर संघटन होणार नाही. आणि संघटन नसेल तर तिथे उमेदवार तुम्हाला मिळत नाही. जो सगळ्यात महत्वाचं जे आहे ते संघटन उभं करणं हा त्याच्यातला भाग सगळ्यात महत्वाचा आहे. एक भाग. दुसरा भाग की एकदा आपण पदाधिकारी झालो की आपली मानसिकता बदलते. आपली मानसिकता काय होती की लोकांनी माझ्याकडे आलं, तो कशासाठी? बाजारामध्ये तुम्ही या काँग्रेसवाले आहेत, 2 शिवसेनेवाले आहेत, 1 राष्ट्रवादी आहे, 2 सेना आहेत आणि भाजप आहे. एवढे सगळे असताना तो तुमच्याकडे कशाला येईल? हे जे आपल्या मेंदूमध्ये भरलेलं असतं की मी पदाधिकारी झालो म्हणजे राजाच्या गादीवरती बसलो आणि राजाच्या गादीवरती बसल्यामुळे आता सगळ्या प्रजेने माझ्याकडे आलं पाहिजे. राजेशाही संपलेली आहे, ही लोकशाही. जेव्हा लोकशाहीमध्ये माणसं जोडावी लागतात आणि माणसं जोडायची असतील तर आपल्याला आपलं स्वतःचं नियोजन करावं लागतं. आठवड्याभराचं नियोजन. या आठवड्याभरामध्ये 2 दिवस या 3-4 गावाला मी जाणार. उरलेले जे 5 दिवस आहेत ते मी माझ्यासाठी, कुटुंबासाठी, नातेवाईकासाठी याच्यासाठी खर्च करेन. नियोजन असेल तर कामकाज, नियोजन नसेल तर कामकाज होणार नाही अशी असणारी परिस्थिती. दुसरं जे आहे की ज्याला आपण म्हणतो चिकाटी. चिकाटी ही सगळ्यात महत्वाची. चिकाटी जर नसेल तर त्याच्यात सातत्य नाही. आम्ही एकदा गेलो, मला अनेक जण म्हणून साहेब आम्ही एकदा गेलो, म्हटलं काय झालं? ते आलीच नाही. अरे म्हटलं तू कोण आहेस? तू आहेस तरी कोण? म्हणतो मी पक्षाचा पदाधिकारी आहे. म्हटलं त्याच्या पुढे जाऊन तुझी ओळख काय? एक लक्षात ठेवलं पाहिजे, संघटनेचा माणूस असेल तो संघटनेला मानेल, पण तुला का मानणार? पदाधिकारी आहेस म्हणून तू मानणार तुला नाही. कार्यकर्त्याने स्वतःला सिद्ध करायचं असतं आणि सिद्ध काय करायचं असतं की बाबा तू माझ्यावरती विश्वास ठेव, मी तुला चुकीच्या मार्गाने घेऊन जाणार नाही. कार्यकर्त्याने तो विश्वास निर्माण करावा लागतो आणि कार्यकर्त्याने तो विश्वास निर्माण केला तरच लोक तुमच्या पाठीमागे येतात. आता मी तुम्हाला सरळ सांगितलं की
10 घर आहेत. आता या 10 घराकडून तुम्ही असताना 100 रुपये घेऊन या. तुम्हाला देतील का ते 100 रुपये? का देणार नाही? का देणार नाही? बरोबर. तुमच्यावरती त्याचा विश्वास नाही. तुमच्यावरती त्याचा विश्वास नाही. तेव्हा कार्यकर्त्यांना विश्वास संपादन करणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि हा विश्वास निर्माण कोणते होणार तर सातत्य असेल तर. सातत्य हे दाखवून देतं, सातत्य हे त्याच्यामध्ये दाखवून देतं की याला याच्यामध्ये लगन आहे, याला याच्यामध्ये आवड आहे, याला हे करायचं आहे, याला हे करूनच घ्यायचं आहे. सातत्य हे त्या ठिकाणी दाखवतं आणि सातत्य एकदा दिसलं की मग असतं तर विश्वास संपादन होतो हे आपण असतं लक्षात. आता मी एक गोष्ट तुम्हाला विचारतो. मागच्या 2 दिवसापूर्वी सोशल मीडियावरती माझी एक पोस्ट होती. कुठली होती? कुठच्या दिवशी होती? हे मूर्खपणाची जी लक्षणं आहेत, बसा, ही जी मूर्खपणाची लक्षणं जी आहेत ही तुम्हाला विश्वास देणार नाही. तुम्हाला वाईट वाटत असेल की त्याला मूर्ख म्हटलं मी म्हणून, पण मला त्याच्यामधलं वाटलं नाही, कारण का त्याच्या मूर्खपणामुळे पक्ष मूर्खात निघालेली अशी परिस्थिती आहे. म्हणजे तुमचं आणि पक्षाचं नातं आहे का? तर नाही. का नाही? तर पक्षाच्या पेजवरती जे आलेलं आहे त्याला तुम्ही ढुंकून बघितलेलं नाही. जर तुमची पक्षाची बांधिलकी नसेल तर तो सामान्य माणूस हा म्हणेल याला कशाला विचारा. आणि त्या आलेल्या पोस्टवरती तुम्हाला जर विचारलं आणि तुम्ही जर वाचली नसेल तर तुमच्याबद्दलचं मत काय झालं? आणि यांच्यासारखं खोटं बोलायला गेला तर लोक म्हणतील पक्ष बेकार आहे. यांचं साधं ट्रेनिंगही घेतलेलं नाही. ज्याला निवडणुका ह्या नुसत्या समीकरणावरती निवडणूक जिंकता येत नाही. मी एक साधा प्रश्न विचारतो. किती जणांनी विधानसभेमध्ये जो जाहीरनामा केला होता तो वाचला? हातवरती करा. एकच आहे. आता मला सांगा, जाहीरनामा जर तुम्ही वाचला नसेल तर तुम्ही प्रचार काय करणार आहात? तो जाहीरनामा जर तुम्ही वाचला नसेल तर प्रचार काय करणार? पक्षाची भूमिका तुम्ही काय सांगणार? तेव्हा कार्यकर्त्याची दुसरी काय निशाणी जी आहे की तो अपडेट असला पाहिजे.
तो अपडेट असला पाहिजे. आता तुम्ही राष्ट्रवादीचा कार्यकर्ता जर बघितला तर त्याची मोबाईल टोन कुठली आहे? कुठली आहे? कोणी ऐकलेली आहे का? कुणी ऐकलेली आहे का? राष्ट्रवादीचं गाणं आहे. न सांगता तू आपली बांधिलकी सांगून मोकळा. त्याची ती ट्यूनच सांगते की तो कुठल्या पक्षाचा आहे, तो कुठल्या विचारधारेचा आहे, की ती ट्यूनच सांगून देते. त्याला विचारण्याची, आयडेंटिटी काढण्याची गरज नाही. आणि तिथून त्याच्याबद्दल अरे बाबा हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. आता तुमच्यापैकी किती जणांना बाहेर गेल्यानंतर हा वंचितचा कार्यकर्ता आहे असं म्हणतात? हात वरती करा. तुमच्या गावामध्ये नाही, तुमच्या गावाच्या बाहेर, तालुक्यामध्ये ही जोपर्यंत ओळख होत नाही, ही ओळख जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्हालाही एक चेहरा मिळत नाही आणि पक्षालाही तिथे वाट मिळत नाही. आणि म्हणून ह्या गोष्टी करणं महत्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. तालुक्यांचा आढावा मला वाटतं इथे 29ला आहे ना. त्या तालुक्यांच्या आढावामधला त्या ठिकाणी कामकाज आपलं चालणार आहे, त्याच्याबद्दल मी काही इथे बोलत नाही आहे. परंतु नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती याच्या असणाऱ्या निवडणूक आहेत. काही जणांनी जबाबदारी घेतली, त्यांचं असणारं मी स्वागत करतो. ज्यांना ज्यांना उमेदवारी करायचं आहे त्यांनी जिल्हाध्यक्ष जे आहेत, जिल्हाध्यक्ष जे आहेत त्या जिल्हाध्यक्षांकडे अर्ज करावा. अर्ज करत असताना त्यांनी 10,000ची पावती फाडलेली आहे, ती त्यांनी जोडावी. कोणीतरी इथं बोलताना की ही जास्ती झाली. माझं म्हणणं आहे इलेक्शन लढणं कंपल्सरी नाही. इलेक्शन लढणं हे कंपल्सरी नाही. आपण कार्यकर्ते म्हणून सुद्धा जगू शकतो. इलेक्शन हे नुसतं इलेक्शनसाठी लढायचं नाही. ते इलेक्शन हे जिंकण्याच्या मानसिकतेतून लढायचं. आणि आताच्या ह्याच्यामध्ये तुम्ही आणि लोक असं दोघं यांनी इलेक्शन महागडं करून टाकले पूर्णपणे. मी एक कार्यक्रम तुम्हाला सल्ला देतो, तो कार्यक्रम करा. शिवाय चांगली गोष्ट आहे, जेवढे अधिकारी आहेत आरक्षणवादी, त्या सगळ्या आरक्षणवाद्याच्या घरामध्ये 1/2 किलो पेढे नेऊन पाठवा आणि त्याच्यामध्ये चिठ्ठी लिहा
की तुम्ही तुमच्या मुलाच्या आरक्षणाचं सत्यानाश लावला, त्याच्याबद्दल हे पेढे आम्ही तुम्हाला आणून देतो. किती करणार? किती जण वाटते? हात वर करा. आणि ते दुसऱ्या दिवशी वाटप झाल्यानंतर प्रेस कॉन्फरन्स घ्यायची आणि आम्ही असताना या अधिकाऱ्यांना पाव किलो पेढे वाटून आलेलो आहोत. कशासाठी? तर त्यांनी आरक्षण सोडण्याचा निर्णय घेतला नाही. तुम्हाला चुकीचा मार्ग वाटत असेल, पण झोपी गेलेला जो असतो त्याला जागा करायचं असतं, तर त्याला लाथ म्हणून जमत नाही, तर त्याला चटके द्यावे लागतात. त्याचे चटके द्यावे लागतात. जेव्हा ह्या पाव किलो पेढे म्हणा, बर्फी म्हणा, जे काही आहे त्याच्यातून असताना आपण त्याला चटके देणार आहोत. जागे झाले आणि जागेवरती आले तर अत्यंत चांगलं आहे. नाही आलं तर आरक्षण गेलं तर मग अजून 1 किलो पेढे वाटत बसू. आणि कशासाठी? तर तुम्ही आमच्यासाठी जागा मोकळी केली म्हणून अभिनंदन करण्याचं. शेवटी माझं एक आपल्याला राहणार आहे या ठिकाणी, ही निवडणूक बारीक निवडणूक असते आणि ह्या बारीक निवडणुकीमध्ये गाव हे तुमचं प्लॅनिंग असलं पाहिजे. प्रभाग असेल तर वस्त्या ह्या तुमच्या प्लॅनिंग असल्या पाहिजे. जिल्हा परिषद, पंचायत समिती 3 उमेदवार, 2 पंचायत समिती, 1 जिल्हा परिषद. गणित बसत असताना तिथलं गणित बसवत असताना 17,000, 18,000 ते 22,000 इथपर्यंत टोटल मतदान जिल्हा परिषदेचं असतं. हॅलो 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 याच्यापैकी आपण 6,000 मतदानापर्यंत कसं जाणार? 6,000 मतदानापर्यंत आपण कसं जाणार याची मांडणी ही पहिल्यांदा करावी लागते. आणि ती मांडणी करायची असेल तर मी म्हटलं वस्ती किंवा गाव या 2 पैकी त्या पद्धतीने बारकाईने आपण गेलो तर मग आपल्याला असणारं ते मतदान घेता येईल. दुसरं त्याच्यामधलं असणारं जे आहे भूमिका सुद्धा ह्या सगळ्यात महत्वाच्या असतात. वेगवेगळ्या प्रश्नावरची जी भूमिका आहे ती महत्वाची. आणि त्या भूमिका कार्यकर्त्याला माहिती पाहिजे. त्या उद्या तुम्ही भाषण काय करणार? तुम्ही चर्चेला बसलात तर लोकांबरोबर काय चर्चा करणार? तुम्ही एवढंच म्हणणार नाही हा बाबासाहेबांचा विचार आहे आता त्याला मतदान द्या. लोक म्हणतील ठीक आहे ना, तुम्ही जसं मानताय आम्ही मानतो. पुढं काय?
चर्चा संपली, आपण उठवून गेलो. आम्ही येताना गाडीत मध्ये धैर्यवंत फुंकर सांगत होते की 2 एकर 3 एकर शेतकरी जर बाजारामध्ये गेला तर त्याला व्यापारी सांगतो त्या भावामध्ये घ्यावं. आणि एखादा मोठा शेतकरी गेला त्या व्यापाऱ्याला तर त्या व्यापाऱ्याला सांगतो एवढ्यामध्ये घेतोस का. भाषा. एका ठिकाणी गुलामी आणि एका ठिकाणी दादागिरी. एका ठिकाणी दादागिरी आणि एका ठिकाणी गुलामी. दादागिरीवाला तुमच्याकडे येणार का? अजिबात नाही येणार. गुलामीवाला तुमच्याकडे येऊ शकतो का? तर येऊ शकतो. तो कुठल्या याच्यावरती येऊ शकतो? तर हमी भावावरती येऊ शकतो. हमी भावाच्या कायद्यावरती येऊ शकतो. त्याला तिथे असताना तुझी लूट थांबवायची असेल तर जिल्हा परिषदेमध्ये आम्ही ठराव घेतो ना की हमी भावाप्रमाणे इथं कायदा झाला पाहिजे, अन्यथा नाही. जिल्हा परिषद सुद्धा हमी भावाचा कायदा करू शकते, एवढं लक्षात घ्या. कारण का कृषी हा जिल्हा परिषदेचा सुद्धा विषय आहे. केंद्र शासनाचा निर्णय आहे, तो अंमल करायचा आहे. जिल्हा परिषद सुद्धा त्या ठिकाणी करू शकते. आणि म्हणून आत्ता जाणीव आणि मार्ग या 2 गोष्टी आहेत. 100 शेतकरी बसलेले आहेत की ज्याच्यामध्ये 80 जण आहेत की त्याला दादागिरी केल्या जाते. एवढ्या याच्यात तू द्यायचं असेल तर घे, नाही तर जा घेऊन. त्याच शेतकऱ्याला आपण असं सांगितलं की बाई हा होऊ शकतं. कदाचित त्याचे 10-15 माणसं म्हणतील चला बघू तर खरं, देऊन टाकू ह्यांना, नाहीतरी आपण इतरांना देतो. तेव्हा हा जो भाग आहे तो भाग तिथला आपला असताना त्या ठिकाणी हे केला पाहिजे. आणि म्हणून जाणीव असणं हे महत्वाचं आहे. त्या विषयाच्या जाणीवा असतील. उद्या समजा तुम्हाला असणाऱ्या सनातनवाद्यांची असणाऱ्या गाठ झाली आणि त्याचं मत तुम्हाला मिळवायचं आहे, कसं मिळवाल? सनातनी भेटलेले आहेत तुम्हाला आणि त्याचं मत तुम्हाला मिळवायचं आहे, तुम्ही कसं मिळवणार? पहिल्यांदा तुमच्या डोक्यात काय येणार की हा सनातनवादी आपल्याला सगळं मतदान देणारच नाही. ते बरोबर आहे. पण तुम्ही जर जाहीरनामा वाचला असता तर तुम्हाला त्याला काय विचारायचं हे तुम्हाला कळलं असतं. काय समजवायचं नाही तर त्याला काय विचारायचं हे तुम्हाला समजलं असतं. आणि ते विचारून झाल्यानंतर तो निरुत्तर झाल्यानंतर अरे राजा आता तरी मतदान देणार की नाही सांग. म्हणून भोंदूबाबाचं राजकारण नाही, आनाड्यांचं राजकारण राहिलेलं नाही, निर्बुद्धाचं राजकारण आता राहिलेलं नाही. तुम्हाला राजकारणाचे 2 आधार राहिलेले आहेत. एक भावनात्मक, पण त्या भावनात्मक आधाराला सुद्धा दुसरा जो आधार आहे तो तुम्हाला त्याला भेडसवणारे प्रश्न आणि त्याच्याकडचं असणारं उत्तर हे जर तुमच्याकडे असेल तर मतदार हा तुमच्याबरोबर येईल असं मी म्हणत नाही. येऊ शकतो, ती परिस्थिती तुम्ही निर्माण करू शकता. आणि म्हणून हे जे आपसातलं भांडण आहे
बडनेरामध्ये मीही उमेदवार शेवटपर्यंत मिळाला नाही म्हणून जो आला त्यांना म्हटलं टाकून दे, काय होईल तर होईल त्याच्यातलं. आणि हे सगळं कारण असं आहे की जिल्ह्याच्या स्तरावरती आणि त्याच्या खालच्या स्तरावरती ॲक्टिव्हनेस कमी असल्यामुळे मतदार जरी असला पक्षाकडे तरी वळवणारी यंत्रणा नसल्यामुळे उमेदवार जे आहेत थांबून राहतात आहे तशी असणारी परिस्थिती. म्हणून मी म्हटलं की एक पंचायत समिती म्हटलं तर 8 जास्तीत जास्त 10 गाव. एका दिवसामध्ये सहज 4 गाव होतात, दुसऱ्या 2 दिवसामध्ये 4 गाव होतात, काही 2 गावं ते पुन्हा कधीतरी घेता येतात. पण त्या गावातली चर्चा काय असते की वंचितवाले येऊन गेले. ही जी गतिमानता आहे ही गतिमानता त्या ठिकाणी असते. आणि म्हणून कार्यकर्ते म्हणून आपण असं कामाला लागूया. महाराष्ट्र कमिटी जी आहे ते पदाधिकारी नेमणं हे सगळं त्या ठिकाणी चालू ठेवेल अशी अपेक्षा आहे. एक चंग मानला की जिल्हा परिषद नाही, चंग हा मानला पाहिजे की मी ज्या मतदारसंघामध्ये राहतोय त्या मतदारसंघातला उमेदवार मी निवडून आणेन, एवढाच चंग मानला, फार मोठा नाही. मी आमची जिल्हा परिषद आणेन हा चंग बांधूच नका, कारण ते कधी शक्य होत नाही. पण मी ज्या मतदारसंघामध्ये राहतोय तो मतदारसंघ मी जिंकण्याचा प्रयत्न करणारच, हा तुम्ही असणारा ठरवलं तर निवडून येण्याची शक्यता आहे हे आपण असणारं लक्षात. दायरा जो आहे मला झेपेल तोच दायरा, मला जेवढा झेपेल तेवढाच दायरा मी जर केला तर यश मी त्या ठिकाणी असताना आणू शकतो. आणि तो आपण प्रयत्न कराल ही अपेक्षा बाळगतो. आपली सगळ्यांची रजा घ्या. जय हिंद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.